देश देवधर्माला कार्य समर्पित करण्याचे ठिकाण म्हणजे कार्यालय. परमपूज्य श्री स्वामी जितेंद्रनाथजी महाराज. विविधता असून देखील एकात्मतेचे सूत्र म्हणजे खरे हिंदुत्व. माननीय श्री भैयाजी जोशी. पुसद येथे केशव स्मृती भवनाचे लोकार्पण. संघाने समाजाला एक चेहरा दिला आहे. हिंदू म्हणजे कोण हे संघाने जगाला सांगण्याचे कार्य केले आहे. सर्वजन हिताय सर्वजन सुखाय ही भूमिका मनात बाळगून आपलं कार्य अखंड अविरत सुरू आहे. बदलत्या भारतात मूकसाक्षी होण्यापेक्षा सक्रिय साक्षी होणे आणि भारताला सुपर पॉवर बनवण्यापेक्षा सुपर राष्ट्र बनवणे हे आपलं लक्ष असलं पाहिजे. हिंदुत्वाचा विचार कोणाला पराजित करण्याचा नाही तर सर्वांना जिंकण्याचा आहे. शस्त्र नाही तर शास्त्र घेऊन आमचा प्रवास आहे, असे प्रतिपादन माननीय भैयाजी जोशी यांनी केले. पुसद येथील सांस्कृतिक संवर्धक मंडळ यवतमाळच्या केशव स्मृती या भवनाचे लोकार्पण करताना ते बोलत होते. पुसद येथील संघ कार्यालय परिसरात हा कार्यक्रम दुपारी 4:30 वाजता मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी मंचावर परमपूज्य आचार्य जितेंद्रनाथजी महाराज, माननीय प्रांत संघचालक श्री दीपकजी तामशेट्टीवार, प्रमुख वक्ते म्हणून माननीय श्री भैयाजी जोशी, माननीय विभाग संघचालक श्री विजयरावजी कोशटवार, पुसद जिल्हा संघचालक डॉक्टर पंकज जयस्वाल आदी उपस्थित होते. संघ, संत आणि समाज या त्रिकुटींना सोबत घेऊन देशाला पुन्हा परम वैभवाला नेणे हेच आमचे ध्येय आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की परमपूज्य डॉक्टर केशव हेडगेवार यांचा सहवास ठराविक नगराला लाभला आहे. त्यामध्ये पुसद हे एक नगर आहे. संघाचा आज अनुकूल काळ असताना सुद्धा समाज सहभागाचा आपला मूळ भाव कायम ठेवून समाज सहभागाने भवन निर्माण केले, असे संबोधन पूज्य जितेंद्रनाथ महाराज यांनी केले. प्रास्ताविक व परिचय पुसद जिल्हा संघचालक माननीय डॉक्टर पंकज जयस्वाल यांनी केले व या कार्यात सहकार्य करणाऱ्यांचे आभार व्यक्त केले. संचलन नगर कार्यवाह अभिषेक गवळी यांनी केले आणि कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.